हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. एक छानशी संध्याकाळ होती, यात्रेची झोप चालली होती. म्हणलं छान वातावरण आहे, काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली. मग विचार केला, घरात नूडल्स होते, मस्तपैकी आज व्हेज हक्का नूडल्स बनवूया. त्यासाठी मी गरम पाणी घेतलेलं एकाकडे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं आणि हक्का नूडल्स पण मी याच्यामध्ये ॲड केलं. आता त्याला व्यवस्थितपणे उकडून घ्यायचं आहे. एकदम जास्त पण नाही उकडायचं आपल्याला, पण थोडेसे कच्चे राहतील अशा प्रकारे उकडून घेऊया. हाताने तर तुटतं आहे, पण ते ओव्हरकुक पण नाही झालेले आहेत. आता त्याला मी एका चाळणीत काढून घेते आणि वरतून थंड पाण्याने एकदा वॉश करून घेतलं आहे, जेणेकरून त्या हीटने ते अजून जास्त ओव्हरकुक होऊ नयेत. त्यानंतर सगळ्या भाज्या मी इथे कट करून घेतल्यात, जसं की कॅप्सिकम आहे, कॅरेट आहे, अनियन आहे, जे जे आवश्यक असतं चायनीजमध्ये. या ठरलेल्या या सगळ्या भाज्या आहेत की ज्या चायनीजमध्ये जातात. मग ते नूडल्स असो, फ्राईड राईस असो, व्हेज मंचुरियन असो, मिक्स व्हेज मंचुरियन असो. त्यामुळे असं बारीक बारीक लांब लांब असं मी कापून घेतलं आहे. जेवढं बारीक शक्य आहे तेवढं कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आवश्यक आहे चायनीजमध्ये ते आहे पत्ताकोबी, कॅबेज. तिला पण मी असं उभं लांब लांब येईल असं बारीक जेवढं शक्य आहे तेवढं कट करून घेते. याच्यासाठी सुरी तुमची चांगली हवी आहे, जेणेकरून तुम्हाला बारीक आणि लांब असं भाज्या कापता येतील. त्यानंतर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी ऑइल घेतलेलं आहे आणि चॉपरमध्ये मी ग्रीन चिली, जिंजर आणि गार्लिक पण घेतलेलं आहे. त्याला बारीक चॉप करून आपण घेतलं इथे. आणि कढईमध्ये तेलामध्ये मी ॲड केलेलं आहे सगळ्यात आधी लसूण, हिरवी मिरची आणि ह्याची बारीक चॉप केलेला अद्रक. त्यानंतर सगळ्या भाज्या आपण इथे ॲड करूया, जसं की गाजर, कांदा आणि शिमला मिरची. व्यवस्थित परतून घेऊया. वरतून मी पत्ताकोबी पण टाकते आहे. थोडी पत्ताकोबी मी बाजूला ठेवली आहे, जेणेकरून वरती गार्निशिंगच्या वेळेस आपण टाकणार आहोत शेवटी. व्यवस्थित भाज्या शिजतील अशा प्रकारे त्याला मी हलवून घेते आहे. थोडा वेळ आपण त्याला कुक होऊ देऊया व्यवस्थित. थोडंसं मीठ आणि काळी मिरीची पूड मी इथे टाकली आहे. त्याच्यानंतर आता मी टाकते सॉसेस, जसं की टोमॅटो सॉस आहे, अंदाजाने टोमॅटो सॉस टाकला आहे. 1 चमचा मी इथे सोया सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर टाकलेला आहे. व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेऊया सगळ्या सॉसेसमध्ये. त्याच्यानंतर बॉईल्ड नूडल्स जे व्यवस्थित कुक करून घेतलेले आहेत आपण, ते नूडल्स ॲड करायची वेळ आता आलेली आहे. सगळे नूडल्स टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या आणि त्याला सॉस सगळा व्यवस्थित सगळ्या नूडल्सला लागेल, मिक्स होईल आणि त्याची टेस्ट त्याला येईल. तुम्ही इथे वुडन स्पून वापरलात तर अजून बरं पडेल, म्हणजे नूडल्स तुटणार नाहीत. अशा प्रकारे आपले नूडल्स रेडी आहेत. नूडल्स ऑलरेडी कुक असल्यामुळे जास्त वेळ त्याला शिजवायचं नाही आहे. गरम गरम आपण सर्व करूया. वरतून गार्निशिंगसाठी मी इथे फाईनली चॉप्ड कॅबेज टाकते आहे. अशा प्रकारे तुम्ही गरम गरम नूडल्स सर्व करू शकता. टोमॅटो सॉस तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता. चला तर मग आम्ही एन्जॉय करतो नूडल्स. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.